युट्यूबवर पण त्याच्या काही येतात गमती जमती. त्यांची आई बाप, विशेषतः बाप आपली जबाबदारी विसरले. तिथे 9 बायका आहेत, त्यांना मदर्स म्हणतात. त्या पण टाकलेल्या बायका आहेत, विधवा आहेत, किंवा ज्यांचं लग्न झालेलं नाही, त्या त्यांना सांभाळतात आईसारखं. तुम्ही जवळ आहे ती संस्था. महाराष्ट्रात फक्त 2 आहेत, नीट ऐका. महाराष्ट्रात फक्त 2 आहेत. अनाथांची संख्या खूप वाढते. हे जबाबदार पुरुष आहेत आणि त्यांना काय म्हणतात, विश्वामित्री पवित्रा. विश्वामित्री पवित्रा म्हणजे विश्वामित्र नावाचा कोण होता? होता साधू होता. आणि कोणती विसरलो मी. त्या बाईला मूल झालं, ती म्हणाले, बुवा तुमचं मूल आहे. पोलीस असं करतो, जबाबदारी झटकतो. कळलं का? कर्णाची गोष्ट तशीच आहे. कर्णाचा बाप माहित नव्हता, सुतपुत्र ठरला. मग कुंतीने सांगितलं अर्जुनाला वाचवण्यासाठी. अर्जुना एवढाच तो महत्वाचा होता. तो कोण होता? सुतपुत्र ठरला, कुंतीचा मुलगा होता. लवकुश रामाची मुलं, त्याच्यावर काय आलं, सीतेला शेवटी जमिनीत जावं लागलं. रामायणाचा हा भाग आहे, तुम्हाला माहिती आहे का? हे त्या सीतेवर काय वेळ आली. आता ही सगळी उदाहरणं मी दिली, सगळी स्त्रियांची आहे. सगळे अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्य महापातक नाशनं. माझं पाप गेलं, त्याच्या वाट्याला काय आलं? अहिलेचा दगड झाला. मला गोष्टीचा माहित नाही. महाभारत रामायण कोणी वाचलंय सांगा? महाभारत हातवर करा, गोष्टी रूप तरी वाचा. बघा, मी महाभारताचे उल्लेख केले. मला माहिती नाही कोण वापर नट असेल कुठला तरी. मराठी लोकांची चेष्टा कशी करतात, काय तो दाखवत ते कपिल शर्माचं काय ते कपिलचं कवडा काढतं, उलटा चष्मा. उलटा चष्मा, उलटा नाही. त्याच्यात तो एक नट आहे, मराठी नट आहे. तुम्हाला मला हिंदी सिनेमात काम मिळालं, विमानाने नेलं आणि 5 स्टार हॉटेलमध्ये मी त्या काय असतो लोक आंघोळ करतात, तो टब बघतो, टीव्ही बघतो, मजा वाटते. मराठी नटाची काय अपेक्षा आहे? मला तर लहान वाटली रे ऐकताना. कपिल शर्माचा आहे ना तो कार्यक्रम, ऐकायला येते. कळलं का? काय आहे, 5 स्टार हॉटेलमध्ये दुसऱ्याच्या खर्चाने राहण्याचा आनंद आहे. की माझ्या घरी सुखालय, पत्र असाने चालतोय. कळलं का? तुमच्या अपेक्षा आधी ऐका. आता मी फोटो ऐकलं का? नीट ऐका. हे काय दिले? वाहतूक सुरक्षा दल, नागरिक संरक्षण दल. आता मी काय गंमत सांगतो ऐका. गंमत नाहीये, अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्रामध्ये एका वर्षामध्ये, नीट ऐका, महाराष्ट्रात एका वर्षामध्ये रस्त्यावरील अपघातात 15,000 पेक्षा जास्त माणसं मेली. त्याच्या दुप्पट जखमी झाली. एवढी सिंदूर मध्ये पण नाही गेली हो. ऑपरेशन सिंदूर मध्ये एवढी माणसं मेली नाही. एवढी कुठे बसली? रस्त्यावर मेली. रोड ऍक्सिडेंट येत आहेत. 2 दिवसापूर्वी बातमी आली, वसईला 15 दिवसाचं मूल रस्त्यावर टाकून बाई निघून गेली. तिकीट भरलेलं होतं. कोणाचं मूल आहे हे? बाईने पण जबाबदारी झटकली आणि बापाने तेव्हा झटकली. तुफानातले दिवे म्हणून पंट्या म्हणून पुस्तक वाचलं. प्रत्येक प्रकरण वाचताना मला थांबावं लागत होतं, डोळे माझे भरून येत होते. काय त्याच्यात दिले? 17 वेतन बायका आहेत ना, त्यांचं जीवन आहे आणि त्यांचं जीवन सुधारण्यासाठी नीट ऐका, एक प्राध्यापिका पुरुषादी मगदूम म्हणून आहे, त्या काम करतात. तुम्ही ते पुस्तक वाचा म्हणजे कळेल काय स्त्रीच्या वाट्याला येते. त्यांचे प्रत्येकाचा एक नवरा जो होता ते सगळे दारू पिऊन गेले आणि 4-4, 5-5 मुलांना सांभाळत आहेत. आणि कचरा वेचत आले की आमचे मित्र काय म्हणतात, ओ सगळे चोरच ना, तरी बाहेर जाऊ नका. आमच्याकडे त्या कचऱ्याच्या बायकांच्या मैत्रिणी आहेत, त्या येतात, पाणी पितात, सांगतात मला नातू अगं तुझं वय किती? तिथे डोकं आता दुखायला लागली, 40ची यायची, 45ची. तिला नातू झाला. म्हटलं काय तुझ्या पोरीला घाई किती? कशाला एवढ्यात लवकर? 15 वर्षी लग्न होतं. हे धोका आहे तुमच्या घरात. तुम्ही जर शिकलात नाही पुढे तर तुमच्या 15 वर्षी लग्न होईल, हे काय देखील आहे. आणि याची मुलं टाकून तुम्हाला नाही घडत. बायका पळून जात आहेत. 15 वर्षी मुलं काय करतील? किती बाकी येतात रोज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अशा बायका मुली येत आहेत. कळलं का? मी पुन्हा पुन्हा सांगतोय मुलीनो ऐका, त्या मुलांना काही काळजी नाहीये. तुमच्या जीवनात आत्ता ऊन आहे, पुढे खूप
उन्हाळा याच्याला भीती वाटते, नसलं तर चांगलं आहे. आता एका प्रशिक्षणामुळे, हे तुम्हाला प्रशिक्षण आहे कळलं का? तुम्ही रस्त्यावर नियम जर पाळले नाही तर डोळेकर बुद्धाचा मर गयाचा हो गया. मग मी डोळेकर म्हणजे मी कळलं की नाही? ठीक आहे. मग कोरोना काळात माझे विद्यार्थी भेटायचे ना, ते म्हणायचे हो सर अरे लावा काय ते मास्क लावा. म्हटलं तू काय ते मास्क लावून जा, माझं पुष्कळ आयुष्य जगून झालं, तुम्ही आमची मुलं ऑफिसर झाले, आनंद आहे. मला झाला नाही कोरोना म्हणून तुम्ही उभा आहे ना इथे, कळलं की नाही? तर बालग्राम मध्ये तुम्ही सगळ्यांनी जाऊन या. नीट ऐका, तुमचा एखादा वाढदिवस तिथल्या मुलांमध्ये साजरा करा, त्यांच्या डोळ्यात पाणी येईल. त्यांच्या आई बाबाने वाढदिवस साजरा करायला. ती मुलांचा आम्ही एका कार्यक्रमात गेलो होतो, ती छोटी छोटी मुलं बघितली, रात्री आम्हाला झोप येईना. माझ्या सगळ्या विद्यार्थी ज्या आता तिच्या लहान आहेत, मोठ्या आहेत, त्या म्हणाल्या हो सर आम्हाला 2 मुलं सांभाळताना कशी. तुमच्या घरात तुम्ही किती भावंडात 2-4 दिलंच असाल. तुम्ही जर जास्त शिकलात, तिथे ऐका मी काय सांगतोय, तुम्ही मुलीनो जास्त शिकलात, किमान 11, 4, 15, 17 वर्ष तुम्हाला शिकायलाच पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही काय प्रशिक्षण घेताय? AI आलं. AI म्हणजे काय? काय AI म्हणजे काय? अगं काय तुम्ही मुलीला काही येते तुम्हाला? मुलांना सांगा AI म्हणजे काय? आय आली आहे घरी. ही नव्हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुम्हाला सहज नोकऱ्या मिळतील असं नाही. तो कोण बुकर टी वॉशिंग्टन म्हणता पात्रता कमवा, प्रशिक्षण घ्यायला लागेल. मला कोणीतरी पाठवलं, दिलीपने किंवा कोणीतरी व्हिडिओ पाठवला, दर 5 वर्षांनी तुम्हाला तुमचा व्यवसाय बदलावा लागेल. ऐका मी काय म्हणतोय, दर 5 वर्षांनी तुम्हाला तुमचा व्यवसाय बदलावा लागेल, नवीन शिकावं लागेल. आणि नाही शिकलात तर उद्यापासून येऊ नका. हा नारळ कशाला? उद्यापासून येऊ नका बाबा नो, कळलं का? असं होईल. मुलीला नोकरी केली, स्वतःच्या पायावर उभा राहा, नवऱ्या जागा घ्या जा घालून लावेल तुला. मला हक्क आहे. काय हक्क आहे? तुम्ही ऐका, त्याच्यात पुष्कळ तुम्हाला स्त्रियांचे हक्क कोणते? परवाच काय तो झाला ना महिला दिन, 1 दिवस महिलांचा दिवस, बाकी आमचा दिवस पुरुषांचा दिवस, असं आहे व्यवस्था. मी काल एक आनंदाने बोलत नाहीये, कळलं की नाही? माझ्या बायकोनी सांगावं मी मदत करतो की नाही. पानं मी घेतो, कपडे वाळून घालतो, काय पाणी घालायला घालतो, पोळ्या करतो केव्हा तरी, कळलं की नाही? हे आलं पाहिजे तुम्हाला. मुलांनो जेवण करायचं का? ऐका मुलांनो, मी पुष्कळ विद्यार्थ्यांना सांगितलं जेवण करायचं का? मस्तरचा लाल. ऐका 1 कोटी लोक आपले कुठे आहेत? इराणच्या आसपास आहेत. हे जर सगळे परत आले ना तर आणखी नोकऱ्या राहतील. अमेरिकेत ट्रम्प बाबा चिडला, सगळ्या भारतीयांना पाठवून द्या, चिनी लोकांना पाठवून द्या. सगळे परत आले तर आपल्याला माझी नोकरी झाली, नोकरी झाली. कळलं का? दिलीप पाटील आमची आता रिटायर होती. आम्हाला प्रश्न नाहीये. आता मी तुम्हाला काय करा ते सांगितलं, काय करू नका ते सांगितलं. तुम्ही तुमचे छंद जोपासा. मला भाषण करायला येतं, छंद जोपासा, वाचन करा, लिहून काढा. मुलानं माझे नीट ऐका, माझ्या वयाचे 76 वर्षाचे माझे मित्र आहेत. तेवढं तू कुठे भाषणात तुला कसं बोलावतात? म्हणजे तुम्हाला पण बोलावतील. तुम्ही काय ते करा ना, काहीतरी द्या. ते नुसतं फॉरवर्डेड आणि त्याच्यावर राजकारणावर टीका. याला कळते त्याला कळते, तुला काय कळते? घरात काय जेवण करता येते तुला? काहीतरी काय बोलतोस तू? कळलं का? आणि त्यांना फक्त बोलतात कशावर? क्रिकेट झालं, आता ते संपलं क्रिकेट. आणि दुसरा काय विषय? राजकारण, ज्याच्यात त्यांना काही किंमत नाही. एखादी हिंमत नाही राजकारणात भाग घ्यायची. मुद्दा मी तुम्हाला सांगतोय काय केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या मैत्रिणींना शाळेतल्या बोर्डवर लेख लिहा, गोष्ट लिहा. परवा मी गावाला गेलो होतो, तिथे माझ्या मित्र माझ्यावर मोठा येतो, त्याची नात आली होती, त्याला मामा म्हणे. माझे पण सगळ्या भाषांचे मुलं की मला मामा म्हणतात. मामा म्हणून टाकलाय मला. हे मामा आ गया, अलिबाग से आ गया, म्हणजे आणखीनच मामा. कळलं का? अलिबाग त्याची काय माहिती का? अरे अलिबाग से आहे का? सिनेमात वाक्य होतं सगळे मामा. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला, नेदरलँड कुठे आहे, नॉर्वे कुठे आहे, न्यूझीलंडचं लोकेशन सांगा कोणी, कुठे मिळतं ते लोकेशन?
ऍटलास मध्ये मिळतं. ऍटलास बघून आलो, तुम्हाला प्रश्न विचारतात, मला पाहिजे ना माहिती. आणि लेखातलं वाक्य आठवलं, मला मुलीचा जन्म घ्यायचा असला तर अमेरिकेच्या लेखकांनी लिहिले, मला स्कॅन्डिनेव्हियन कंट्री मध्ये जन्म घ्यायचा आहे. तिथे मुलीला जेवढं संरक्षण आहे ते जगातल्या कुठल्याही देशात नाही, अमेरिकेतही नाही. मुद्दा मी तुम्हाला सांगतोय, काय करा, छंद जोपासा, वाचा भरपूर, लायब्ररीतली सगळी पुस्तकं संपवा, वाचून काढून नाही, लिहून काढा. मला मेसेज पाठवा, माझं नाव जोगळेकर आहे, माझा नंबर सगळ्या पेपरात येतो किंवा मी नंबर सरांजवळ येतो, मला लिहा तुमचं भाषण कसं झालं. भंकस एकदम, भंकस या दुसरा शब्द सांगा ना. सिनेमा बघून हा सिनेमा मस्त होता, काय चांगलं होतं, ते काय नाही. ट्रिपला गेले ते नुसते फोटो काढतात, फोटो. अरे फोटोच्या आधी कशाचा फोटो काढतात ते तरी बघ. तुम्हाला मी काय सांगतो, नोकरी लागल्यावर सगळं भारत बघून या, अप्रतिम भारत आहे. हम्पी बदामीला जा. हम्पी बदामी कुठे आहे सांगा बघू. 500 वर्षापूर्वीच बेचिराग झालेलं तुटके फुटके अवयव तिथे अवशेष आहे. साम्राज्य होतं हम्पी, कर्नाटकात आहे. हळेबीड बेडूर आहे, तिथे पहिली देवळं झाली, त्याच्यानंतर जगभर भारतभर पूर्वी देवळं आली. कळलं का? बघून या, इतिहास आहे तो, चालता बोलता इतिहास आहे. ते गाईड म्हणाले, तुम्ही महाराष्ट्रात आहे का, भुलती आहे का तुम्ही? हो, मग सगळं तुम्हाला व्यवस्थित सांगणार. गाईड बरोबर मी विद्यार्थी आता फिरत होतो म्हणून मला कळलं. 2-3 लेख लिहिले मी त्याच्यावर. परवा आमचे मित्र आनंदवनला गेले होते, माझ्याचे मोठे आहेत ते म्हणाले, सर तुमचे लेख पाठवा, आम्हाला कळेल काय झाडायचं नेमकं ते. 3 लेख पाठवले. तुम्ही आनंदवनला जा. कोणा बाबा आमटे माहितीत का कोणाला? बाबा आमटे कोणता बाबा? त्यांनी काय काम केलं महारोग्यासाठी? काय म्हणायचं, उभिरा कोण मोठा उभिरा. अगं तुम्हाला उभं राहा सांगतोय, कौतुक करतोय तुमचं. बाबा आमच्यानी काय केलं बघ, काय सांगते का, बाबा आमच्या मुलाने टाकून दिलेले, त्यांचे जीव वाचवले. कळलं का? पहिली गोष्ट ते पण मी वाचले. एक त्यांच्याकडे एक कातकरी आला, त्यांनी माकडाचं पिंडू आणलं. तुम्हाला हे कशाला आणलं? नाही, तुम्हाला नको असेल तुम्ही मारून खाणार. कातकरी जे चालतं उडतं ते सगळं खातात, कारण त्यांना खायला मिळत नाही, निरक्षर आहेत ते. तोंड आपले करू नका. भाजले का आपण खातो, पापलेट खातो की नाही? काय छान केलं होतं आईने, तुम्ही काय करताय? मला पण आवडतं पापलेट, सगळं करा, आपली येतो खायला. पापलेट खातात तसंही खातात ते. कोणते चिनी लोक ना ते झुरळ काय ते माका काय ते साप बीप सगळे खातात. हा बघा साप चांगला आहे का? आणतो तुम्हाला तळून. का असे लोक अनुभव सांगतात. आम्ही कुठलाही मांस करतो, गोमांस आहे, गोमाता की जय, गोमाता जय, बाकीचे सगळे गेले. आणि पहिल्याचं काय, आमचं काय काय होते, काय फोटो काढतात ना, फोटो काढतात का? मला ऐकायला येतोय, मला काय करतोय, खूप जाऊ घ्या. तुम्हाला मी आता काय सांगते नीट ऐका. छंद जोपासा. तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी काय करता येईल तुम्ही पुन्हा सांगेन. व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय, पण तुमचे जे छंद आहे त्यातलं तुमचं छंदी फंदी आहे की छंद आहे हे महत्वाचं आहे. संगीताचा छंद आहे, चांगलं गाड्या ऐकलं ना, परवा सुंदर नीट ऐका, सह्याद्रीवर खूप छान मुलाखती असतात. आमची नवरा बायकोची मुलाखत असते, अप्रतिम मुलाखत असते. परवा भीमराव पांचाळे नाव ऐकलंय का? भीमराव पांचाळे काय गातात ते, काय गातात ते, त्याला काय म्हणतात? त्यांना एक पदवी दिली आहे. काय नाव त्याचं? पदवीचं नाव काय? त्यांना गझल नवाज म्हणतात. गझल नवाज. गझल हा एक काही संगीत प्रकार आहे. ते गाणं गात होते, माझ्या डोळ्यातलं पाणी वाहत होते. सुरेश भट माहितीये का? हा कोणता भटजी? सुरेश भट हे कवी होते, त्यांनी गझल लोकप्रिय केली. त्याच्या आधी माधव जुलियन होते, त्यांनी त्यांची पहिली गझल लिहिली मराठीत. आता हा इतिहास माझ्यापेक्षा दिलीप पाटलांना माहिती आहे. मी मराठीचा एक वाचक आहे, कळलं का? आता हा जो इतिहास आहे दिलीप पांढरकडचे माहिती आहे तुम्हाला?
ते आहेच होते. त्यांनी मला पुस्तक पाठवलं गझल. मी आधी गझलचा थोडा अभ्यास केला आणि मग परीक्षण दिलं. लोकं गझल किती छान लिहिलंय तुम्ही, असं त्यांनी लिहिलं. मला कविता करता येते. ते मुली असतो ती शाळेचं त्यांचा डोळ ते अजून लक्षात. मला कविता करता येत नाही. आमची प्रत्यक्ष कविता आहे ना, आता मी कशाला कविता करू. कळलं? तुम्ही छंद जोपासा आणि सामाजिक जबाबदारी आहे तुमच्यावर. वेळा वाकडा कोणी वाढवत असेल ना, त्याला सांगा बाबा रे असं वागू नको, प्रेमाने सांगा. कळलं की नाही? तुम्ही सांगितलं तर त्याला पटेल. त्याने सांगितलं तर तुम्ही जो ड्रेस घाताय ना त्याला काही अर्थ आहे. ड्रेस कोड आहे. तुम्ही जर वाहतूक नियमन केलं तर तुम्हाला वाहतुकीचे नियम कळतील. जे तुम्हाला कळतं ते मोठ्यांना कळत नाही. आमच्या इथं 4-4 मुलं बसून आई बाप प्रेमळ जातात ना, आणि ऍक्सिडेंट झाला तर काय नशीब काय करणार. गाडलो तुम्हीच पाडलो घालवता कसं झालं 4 लोकांनी. आमच्या इथे लहान लहान मुली. अंकिता तुझी मैत्रीण कोण जी गाडी चालवते, लायसन नाहीये. उद्या पोलीसने दिली आहे का, पोलीसने पकडलं, गुन्हा झाला, 25,000 रुपये पालकाला दंड आणि 2 वर्ष बापाला सक्तमजुरी. म्हणजे सही नाही, सक्तमजुरी माहिती हा नियम आहे. तुझे गाडी कोणी पाळत नाही, तुम्ही पाळत नाही, ते पाळत नाही. मज्जा. आता ऐका, तिकडे अरब देशात माझ्या एक ओळखीच्या प्राध्यापिका आहे, त्यांनी तिकडून मला लेख पाठवला जो इथल्या लोकमत मध्ये आलाय. त्यात काय लिहिलंय की आमच्या अरब देशांमध्ये बहरीनला राहतात त्यांचे मित्र आरसेप मध्ये होते, ते आता बहरीनला आहे. जे कोटी आहेत ना त्यात ते एक आहे. त्यांनी लिहिले इथे जर नीट आहे का कायदा मोडला तर इतका दंड आहे की आयुष्याची सगळी कमाई जाईल. कळलं? आता एक तुम्हाला इथली बातमी सांगतो. रायगड जिल्ह्यात अलिबाग परिसरात ज्या स्कूल बस चालतात ना, त्यातल्या निम्म्या स्कूल बसची मुदत संपलेली आहे. त्यांचं काय ते पुढची वाढ करून घ्यायची ते केलेलं नाहीये. आरटीओ सांगतो आम्ही त्यांना नोटीस पाठवलेली आहे. त्यांनी नोटीस पाठवली, यांनी नोटीस टाकून दिली. आणि मुलं गेली तर नशीब. तुम्ही घालवलीत मुलं. 15,000 माणसं आणि त्याच्या दुप्पट जखमी होतात. हे कुठल्या परदेशातलं नाहीये, आपल्या देशातलं आहे. आपल्या देशात अजून गाड्यांची संख्या कमी आहे. रो आली की मी अलिबागच्या रस्त्यावर मुख्य रस्त्यावर जात नाही, कारण मला माझ्या जीवाची काळजी आहे. ते सगळे कोलंबस ये किधर आहे असं विचार फिरत असतात. कोलंबसने अमेरिका शोधली आणि ते आता शोधायला आले. कळलं का? आता ऐका पुढचं वाक्य ऐका. गुरुवार शुक्रवार अलिबाग मधल्या सगळ्या दारूच्या दुकानांसमोर मोठाले ट्रक लागलेले असतात. त्यातनं दारूचा माल उतरवला जातो आणि ते इथे येऊन दारू पितात. जातात. काय अलिबाग मस्त झालं. कुठे फिरला? नाही, बाहेर गेलेलं नाही. टीके पडा. टीके सिनेमा बघा तुम्ही, मुद्दाम बघा. टीके सिनेमा किती गंमत केली. कळलं का? टीके सिनेमा माहिती का आमिर खानचा? तुम्ही सिनेमा पण बघत नाही, वाचत पण नाही. काय रे मुलांनो, तुम्ही तरुण मुलं, आम्ही तुमच्याकडे आशेने बघतोय. कळलं का? कल्पनाना जन्म दिला की कन्याना जन्म दिला, हमको क्या मालूम. कळलं का? एपीजे अब्दुल कलाम मी आता शिक्षक आहे, माझे शिक्षक आहे, ते सगळे माझे मित्र आहेत. थांबतोय. आता ऐका, एपीजे अब्दुल कलाम प्रथम शिक्षक होते, मनमोहन सिंग प्रथम शिक्षक होते, तिथे शिक्षक आहेत. आणि शिक्षक असण्याचा त्यांना जसा अभिमान होता तर मलाही अभिमान आहे. तुळजाशीत मॉरी मधला जो लेखक आहे तो सांगतो की शिक्षक आहे, किती चांगली गोष्ट केली. महात्मा गांधी पण शिक्षक होते माझे, समाज शिक्षक हो. आम्ही आता समाज शिक्षक आहे. आज मला तुमच्याशी बोलून खूप आनंद वाटला. मी तुम्हाला खूप काही गोष्टी सांगितल्या. तुम्ही या गोष्टी लिहून काढा. तुम्हाला सरांना वही पेन आणा. श्रवण भक्ती काय तुम्ही पूर्वी कीर्तन येतं झालं का? करा प्रसाद द्या. तसं नाहीये. मी सांगितलं तुमच्या जीवनाशी निगडीत आहे. पुन्हा बसलेल्या मुलींची मला काळजी आहे. आता नाही, तुमच्या जीवनात तुम्हाला सगळ्यांची काळजी आहे. आणि मला तुम्हाला बरं वाटा म्हणून सांगत आहे. SOS ला भेट द्या, कळेल तुम्हाला वास्तव